गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. नगरच्या केडगाव परिसराचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून मोठा निधी उपलब्ध झालाय. केडगाव प्रभाग क्रमांक 16 मधील अंबिकानगर परिसरात अंदाजे 2 कोटी रुपये खर्चाच्या अंतर्गत काँक्रिटीकरण आणि राधाकृष्ण कॉलनी डांबरीकरण रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आज 15 डिसेंबरला पार पडलाय. ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर आणि माजी महापौर संदीप कोतकर यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी केडगावसाठी खेचून आणलाय. लोकसभा निवडणुकीत केडगावकरांनी डॉक्टर सुजय विखे यांना मोठं मताधिक्य मिळवून दिलं होतं. याच मतदारांचं ऋण फेडण्यासाठी कोतकर बंधूंनी केलेल्या पाठपुराव्यामुळे उपनगरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालाय. या कामासाठी स्थानिक नागरिक, संदीप कोतकर युवा मंचचे अध्यक्ष भूषण गुंड, सागर सातपुते आणि सविता अशोक कराळे यांनी देखील सातत्यानं पाठपुरावा केला होता. आज अंबिकानगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामांचा तसेच राधाकृष्ण कॉलनी डांबरीकरण कामाचा प्रभागातील नागरिकांच्या हस्ते शुभारंभ केला गेलाय. तब्बल 2 कोटी रुपयांच्या निधीतून ही कामं प्रत्यक्ष सुरू झाल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये आनंद आणि समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. आज अंबिकानगर या ठिकाणी माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही पूर्ण अंबिकानगरमध्ये तसंच राधाकृष्ण कॉलनी हा प्रस्ताव मांडला होता सुजयदादांकडे, तर त्यांनी त्याला मंजुरी दिलेली आहे आणि तत्काळ काम चालू करण्यात येईल. तसेच आज केडगावमध्ये आम्ही मागील अंबिकानगरमध्ये खूप कामं केलेली आहेत, तसे आता महिला सांगतीलच. आणि पूर्ण अंबिकानगरमध्ये रस्त्यासाठी आम्ही मान्य खासदार साहेब विखे साहेबांना मागणी केली असता त्यांनी आमचे हे रस्त्याचे कामं त्यांनी मंजुरी दिली असून आज रोजी अंबिकानगरमधील व राधाकृष्ण कॉलनीतील रस्ता याचं उद्घाटनाप्रसंगी आम्ही सगळे जमलो आहोत. या निमित्ताने मी खासदार सुजयदादा विखे तसंच त्यांना पाठपुरावा करणारे सचिन आबा कोतकर, संदीप दादा कोतकर यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. व याच्या अगोदर सुवर्णाताई माजी महापौर सुवर्णाताई कोतकर त्यांच्याच काळात अंबिकानगरमध्ये रस्ते झाले होते, त्यानंतर आज रस्ते होत आहेत. त्याबद्दल हे काम फक्त तेच करू शकतात. अंबिकानगरमध्ये जी सुधारणा होती तर ते कोतकर यांच्या पाठपुराव्यामुळेच होत आहे. अंबिकानगर परिसरात माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या निधीतून सचिन आबा कोतकर व तसेच संदीप दादा कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अंबिकानगर परिसरातील रोडच्या कामाची सुजयदादांकडे मागणी केली होती, तर ती मागणी त्यांनी पूर्ण केली. आज अंबिकानगरमध्ये शहाघर ते गणेशपुंड घर असं काँक्रिटीकरण, तसंच कोलतेसर ते घर ते पवार घरापर्यंत काँक्रिटीकरणाचं काम, तसेच आठरे बिल्डिंग ते बोरगे घर असं काँक्रिटीकरणाचं काम, त्याचप्रमाणे मंत्री घर ते भोसले घर हे काँक्रिटीकरणाचं काम, त्याच माध्यमातून राहुल शिंदे घर ते शुभम मोडवे घर सोनी घर रस्ता काँक्रिटीकरण करण्याचं काम आज या ठिकाणी चालू करण्यात आलेले आहे. विखे साहेबांच्या मी या निमित्ताने त्यांचे आभार मानतो. यावेळी धैर्यशील जोंधळे, संजय कुलकर्णी, उदय शहाणे, उमेश मंडलिक, निलेश मंत्री, दिनेश मंत्री, संजय बोरगे, निलेश सातपुते, अशोक कराळे, गणेश सातपुते, विमल कोकणे, प्रियंका शहाणे, अश्विनी शहाणे, निशा बोरगे यांसह नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ 42 वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट. रियांश अमृत ज्यूस मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा आदी 650 पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर 1 प्रोडक्ट. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी.
तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा. रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस. ईश्वर संजय शिंदे 7875 37 75 21 आणि ओम बाबासाहेब आहेर 91 56 88 11 41.